हॉर्मोनल इम्बॅलन्स हा शब्द सध्या खूप जास्त चर्चेत आहे किंवा प्रत्येक स्त्रीच्या तोंडून आपण ऐकत आहोत. ज्या गावातल्या पण स्त्री आहेत त्यांना पण कळायला लागलेलं आहे की हॉर्मोन्स इम्बॅलन्स झाल्याच्या नंतर कुठले कुठले त्रास होतात. आणि हे आता याची काही वयोमर्यादा राहिली नाही की हॉर्मोन्सचे इम्बॅलन्स हे 35च्या नंतर किंवा 40च्या नंतरच होतं. आता लहान लहान मुलींमध्ये पण ज्यांना मेन्स्ट्रुअल सायकल सुरू झालेली आहे अशा मुलींमध्ये पण आपल्याला पिरियड्सचे प्रॉब्लेम किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्स हे खूप जास्त प्रमाणात दिसून येत आहे. आणि याचं एकमेव कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली किंवा लाईफस्टाईल. आपलं अवेळी जेवण आहे, अवेळी झोप आहे, त्याचबरोबर सोशल मीडियाचा वापर खूप जास्त वाढलेला आहे. आणि आपलं जे स्क्रीनिंग टाईम आहे तो स्क्रीनिंग टाईम खूप जास्त झालेला आहे आणि याचे परिणाम आपल्या शरीरावर होत आहेत. आपल्या खाण्यापिण्याच्या पद्धती बदललेल्या आहेत. फास्ट फूड आपल्या लाईफमध्ये खूप जास्त ॲड ऑन झालेलं आहे आणि या सगळ्यांमुळे हे साईड इफेक्ट्स आपल्याला दिसत आहेत. जर याच्यावर सोल्युशन पाहिजे असेल तर मला एक मेसेज करू शकता, कारण बऱ्याच मुलींचे, स्त्रियांचे आरोग्य सुधारण्याचं काम माझ्या हातून झालेलं आहे. मी धन्य मानते स्वतःला की मी त्यांची मदत करू शकलेली आहे. आणि असंच जर कोणाला आवश्यकता असेल तर मी त्यांची मदत करायला आजही तत्पर आहे. सो थँक्यू वन्स अगेन.